परंतु गेल्या 9 वर्षामध्ये या शहराची जी घडी विस्कटलेली आहे ती आपण कशा पद्धतीने सुरळीत करणार आहात? ज्यांच्या हातामध्ये सूत्र गेली शहरातली, जसं मागे 25 वर्ष माझ्या हातात होती, ती ज्यांच्या हातात गेली त्यांना त्याचा नीटपणे कारभार करता आला नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आज शहरामध्ये दिनदाडे खून असतील, कोयता गँग असतील, दहशत असेल, दडपशाही असेल, गुंडगिरी असेल, ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कशी मोडून काढणार? शहरातले गेल्या काही वर्षांचे कारभारी म्हणून काम बघतात त्या लोकांनी सोपस्करित्या त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यात नुसतं रिंग करणं, ठराविक कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून त्यांना कामं देणं, त्याच्यातून एस्टिमेट वाढवणं, त्याच्यातून गैरप्रकार करणं, ह्या गोष्टी झाल्या तिथं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या निवडणूक सुरू आहे. या पिंपरी चिंचवड शहरातील जी गावं होती त्या गावांचं शहरीकरण झालं आणि या शहरीकरणामध्ये पवार कुटुंबीय अर्थात शरदचंद्र पवार असतील, अजितदादा पवार असतील यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. दादा, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. थेट मुलाखतीला सुरुवात करतोय. दादा, तुम्ही विजनरी लीडर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, तुमचा विकासाचा दृष्टिकोन आहे. परंतु गेल्या 9 वर्षामध्ये या शहराची जी घडी विस्कटलेली आहे ती आपण कशा पद्धतीने सुरळीत करणार आहात? मी त्याच्याबद्दल कालच पुण्यामध्ये प्रेस घेऊन पुणे पिंपरी चिंचवडच्या बद्दल 1 अलार्म 5 काम अशा पद्धतीचं एक स्लोगन दिलेलं आहे आणि त्याच्यात दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये ट्रॅफिक आणि रोड, नंबर 2 नियमित दररोज पाणी पुरवठा, नंबर 3 प्रदूषण मुक्त परिसर, नंबर 4 घनकचरा रोजच कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं, अशा या 5-6 गोष्टी. आरोग्य, हायटेक आरोग्य सुविधा, अशा 5 गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कारण मी बघितलंय अलीकडच्या काळामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या 5 गोष्टीची खूप मोठा त्रास दोन्ही शहरातले नागरिक सहन करतायत आणि त्याच्यातनं दुर्दैवाने ज्यांच्याकडं स्थानिक सूत्र होती ते नेतृत्व तिथं कमी पडलेलं आहे. दादा, तुम्ही तुमच्या विजनमध्ये सांगितलं की पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरं तर आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आजही 2017 ते 19 पर्यंत म्हणजे आजही दिवसाआड पाणी येतं. त्याचं योग्य नियोजन काय? कारण भामास्केड आणि आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पावनाचं पाणी आपण दिलेलं आहे, ते कमी पडत होतं, लोकसंख्या वाढली म्हणून भामास्केडचं पाणी दिलेलं आहे. परंतु त्या पाण्याच्या संदर्भामध्ये दररोज नागरिकांना माणसी जेवढं पाणी लागतं, समजा 150 लिटर धरा किंवा 135-150 पर्यंत देतो आपण, ते धरलं आणि त्याचे नीटपणे तुम्ही वॉल बंद चालू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या केल्या, बारकाईनं लक्ष त्याच्यामध्ये दिलं, नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे AI चा वापर किंवा वेगवेगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये अंमलात आणल्या तर निश्चितपणे मला विश्वास आहे. कारण मागे मी 25 वर्ष या शहराला सगळ्या सुविधा देऊन महाराष्ट्राला दाखवल्या, त्या शहरांनी पण अनुभवलेल्या आहेत. दादा, 1 टर्न आपण खासदार झाला 92 ते साधारणतः 2017 पर्यंत 25 वर्ष आपली सत्ता या शहरामध्ये राहिली. केवळ एक मूर्ती घोटाळा म्हणजे तो आरोपी सिद्ध झाला नाही तरी सत्ता गेली आणि आज आपण पाहतोय तिथं तिजोरी या 9 वर्षामध्ये दादा रिकामी झालेली आहे. कसं पाहता याकडे? त्यामध्ये नरेंद्र मोदींची जबरदस्त लाट देशामध्ये आलेली होती 14ला आणि त्यांचा इतका मोठा करिश्मा होता, त्याचाही निश्चितपणे परिणाम नागरिकांच्यावर पडला. विशेषतः IT क्षेत्रातले जे लोक आलेले होते, मध्यमवर्गीय लोक होते, असे बाहेरचे पण लोक आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर आले, त्यांच्यावर पडला. पण त्यांनी मोदी साहेबांच्याकडे बघून ह्या लोकांना निवडून दिलं. परंतु ज्यांच्या हातामध्ये सूत्र गेली शहरातली, जसं मागे 25 वर्ष माझ्या हातात होती, ती ज्यांच्या हातात गेली त्यांना त्याचा नीटपणे कारभार करता आला नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यात भ्रष्टाचाराची प्रकरण मोठ्या प्रमाणात घडली. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली गेलेली महानगरपालिकेमध्ये कर्ज रोखे काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली. डिपॉझिट कमी झालंय. वास्तविक ह्या 9 वर्षात डिपॉझिट 10,000 कोटीपर्यंत पोचायला पाहिजे होतं. कारण आम्ही डेव्हलपमेंट करत करत आम्ही डिपॉझिट वाढवलं होतं. 9 वर्षात दरवर्षी 1,000 कोटी जरी धरले किंवा 700 कोटी जरी धरले तर ते त्याचं व्याज असं करत आपल्याला
पूर्वीची ठेव आणि ही ठेव मिळून 10,000 कोटी तर आरामात व्हायला पाहिजे होते, पण तो नेतृत्वाला विजन नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. दादा, या शहरावरती एक आपली अधोरिक्त भीती राहिलेली आहे, एक दबदबा राहिलेला आहे, परंतु आज शहरामध्ये दिनदाडे खून असतील, कोयता गँग असतील, दहशत असेल, दडपशाही असेल, गुंडगिरी असेल, ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कशी मोडून काढणार? यामध्ये एकदा एक तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेत ह्यांच्या काळामध्ये, ते चालू नाही, 70% कॅमेरे चालू नाहीत आणि प्रचंड करोडो रुपये ते कॅमेरे बसवण्याच्या करता खर्च केले गेले. क्वालिटीचे कॅमेरे घेतले गेले नाहीत. बसवताना ज्यांना काम देतात, बहुत तुझा 10 वर्ष मेंटेनन्स आणि ते सगळं तुला करायचंय, असं जर केलं असतं तर त्यांना रिझल्ट द्यावे लागले असते. पैसे देताना पण ते त्याच्याशी लिंकअप केलं असतं तर त्याचा निश्चितपणे बेनिफिट शहराला झाला असता. परंतु जे शहरातले गेल्या काही वर्षांचे कारभारी म्हणून काम बघतात त्या लोकांनी सोपस्करित्या त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यात नुसतं रिंग करणं, ठराविक कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून त्यांना कामं देणं, त्याच्यातून एस्टिमेट वाढवणं, त्याच्यातून गैरप्रकार करणं, ह्या गोष्टी झाल्या तिथं. दादा, या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहे. शहरातल्या ह्या निवडणुकीमध्ये मतदारांचं तुम्ही काय अपेक्षा करताय, कसा फायदा होईल आणि आगामी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहील का? आम्ही मागे देखील आघाडी सरकारमध्ये असताना स्थानिकांच्या कडं सोपवायचो जिल्हा वाईज, की त्या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र बसावं आणि कुणाच्या बरोबर आघाडी करायची, युती करायची ते ठरवावं. त्यावेळेस देखील काँग्रेस आणि आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो. तशा पद्धतीनं आम्ही लोकसभा आणि विधानसभेला एक आहोत. खालच्या निवडणुका ह्या लोकल बॉडीज इलेक्शन असतात, त्यांच्याही कार्यकर्त्यांना वाटतं आपल्याला संधी मिळाली पाहिजे, आम्हालाही वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना, आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना, की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे आणि मग संख्या वाढतील. त्याच्यात ह्यावेळेस 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही, त्याच्यामुळे 5 आणि 4 9 वर्षांनी या निवडणुका आल्या. अशा काही गोष्टी तिथं घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जे काही तिथं ठरवतील, मागं जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या बाबतीमध्ये स्थानिकांनीच निर्णय घेतला आणि त्याला आम्ही मान्यता दिली, तसं इथं पण पुणे पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिकांनी प्रपोजल आणलं आणि आम्ही त्याला मान्यता दिली. दादा, शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर अनेक पक्षप्रवेश तुमच्याकडे झाले, अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये झाले, तुम्ही दोघे प्रमुख युतीमधले आज इथं विरोधक म्हणून तुम्ही या ठिकाणी लढताय. मतदारांनी या निवडणुकीमध्ये काय पाहून मतदान केलं पाहिजे, कारण अनेक लोक तुम्हाला सोडून गेलेत आणि तिकडे पक्षप्रवेश. मतदारांनी 25 वर्षात अजित पवारच्या नेतृत्वाखाली ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा काय कायापालट झाला आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज न होऊन देता झाला, डिपॉझिट वाढवत झाला, कामं दर्जेदार झाली, देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून त्याला पुरस्कार मिळाला ह्या शहराला आणि शहरातले रस्ते रुंद झाले, सबवे झाले, फ्लायओव्हर झाले, डबल फ्लायओव्हर झाले, मेट्रोला मान्यता दिली गेली, पिण्याचं पाणी पावण्याचं कमी पडायला लागलं म्हणून भाभास किटचं मंजूर करून दिलं. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत आणि आता 9 वर्षात काय झालं त्याचा अनुभव नागरिकांनी घ्यावा, तो आहेच त्यांच्या समोर आणि तुलना करावी ही 9 वर्षाची कारकीर्द आणि ती 25 वर्षाची कारकीर्द. त्याच्यावरनं नागरिकांना पटेल की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हेच माझं आव्हान आहे. एक मात्र निश्चित आहे की बहिणींचा डोक्यावरचा अंडा उतरून त्यांना 24 तास पाणी मिळणार, दररोज पाणी दररोजचं पाणी मिळणार, दररोज पाणी मिळणार. कारण काय, माझा स्वभाव असा आहे, उगीच काहीतरी वारेमाप आश्वासन द्यायची आणि नंतर म्हणायचं नाही आम्हाला देता येत, असं नाही. तर आपण जे सांगतो ते उद्याच्याला त्याची अंमलबजावणी करता पण आली पाहिजे. त्याच्यावर दररोज पाणी देण्याची अंमलबजावणी निश्चितपणे आम्ही करू. खड्डेमुक्त पिंपरी चिंचवड शहर त्या ठिकाणी करू. ट्रॅफिकच्या समस्या करता कुठं सिग्नल बसवणं असेल, कुठं वन वे करणं असेल, कुठं साईड रोड करणं असेल, सर्व्हिस रोड देणं असेल, ते आम्ही करू. प्रदूषण ज्या गोष्टीमुळे होतं, पर्यावरणाला बाधा येऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे
प्रदूषण होता कामा नये, हवा शुद्ध राहिली पाहिजे, ह्याकरता जे काही नॉर्म्स ठरले गेलेले आहेत ते पण करण्याचं काम आम्ही करू. तर हे होते रोखोक अजितदादा. खरं तर गेल्या 9 वर्षामध्ये हे शहर बकाल झालेलं आहे. ज्या शहराच्या प्रत्येक भागाला फ्लायओव्हरच्या माध्यमातून स्वच्छ आणि चांगल्या रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचं काम अजितदादांनी त्यांच्या व्हिजनच्या माध्यमातून मागच्या 25 वर्षामध्ये केलं होतं. ते शहर कुठेतरी 9 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टींना मुकलेलं आहे. आता या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारांपेक्षा दादांना पाहून लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारांना निवडून द्यावं असं थेटपणे या ठिकाणी आपला अवश्य बोलताना आवाहन केलेलं आहे. दादा, आपण वेळात वेळ काढून आपला अवश्य बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.